हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? तर मी सांगितल्याप्रमाणे आम्ही गावी भरपूर धमाल केलेली आहे आणि हे बघा आमचं निसर्गाच्या कुशीत बसलेलं गाव आहे आणि त्या आम्ही तिथे रानावनात जाऊन काय-काय धमाल केली, मी ते तुमच्याबरोबर सर्व शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय आमचं गाव आणि आम्ही केलेली धमाल तुम्हाला कशी वाटते, ते पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर हे बघा आमची आता मस्त इथे मजा चालू आहे. मस्त आमच्या गणूभाऊंनी पॅप्सी घेतलेली आहे. पॅप्सी पण माझ्या नावाची आहे, सोना पॅप्सी. मस्त एकदम मस्त आहे ना. थंड वाटलं, जीव शांत झाला. आता आमचा प्लॅन थोडा चेंज झालाय. आता आम्ही चाललोय आंबे काढायला आणि हे बघा आम्ही आता आंबे काढायला चाललोय आणि हे काका आहेत, हे गणू भाऊ, ही आमची दिद्या आणि मागे आमची सोनू आहे, पवी आहे आणि तनू आहे. हे माझे सासरे आहेत, हो सगळ्यात मोठे काका सासरे आहेत माझे. आणि मी एकुलती एक सून आहे या लोकांची, त्याच्यामुळे आता लाड करतील, नंतर स्वतःच्या सून आल्यावर मला हाल करतील. हा रानमेवा खरा कोकणचा रानमेवा, काजू, आणि ह्याला खाताना खूप जपून खावं लागतं ॲक्च्युली. ह्याचा चीक लागला तर खूप भयानक त्रास होऊ शकतो, तर हे प्रॉपर खावं लागतं. मलाही माहिती नाही आहे म्हणून मी आता तो खात नाही आहे. आपण काकांना विचारूया कसं खायचं. हा बघा पेरू एकदम ऑर्गॅनिक पिकलेला आहे आणि भरपूर पेरू आहेत आणि मस्त स्मेल येतो इथे मस्त पेरूंचा. हा बघा असे मस्त पेरूचं झाड आहे. ही सगळी झाडं आमच्या आईंनी लावलेली, म्हणजे आमच्या आजीनी, माझ्या आजी सासूनी लावलेली आहे ती. त्या आता ह्या आजी सासूनी आमच्या लावलेल्या आहेत, त्या आता नाही आहेत, पण त्यांनी आमच्यासाठी खूप काय काय ठेवून गेलेले आहेत. फणस आहे तिकडे, चिकूचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे. आंबे आता सध्या ह्या वर्षी लागले नाही आहेत, नाही तर मी ते तुम्हाला दाखवले असते. आणि एक आंबा आहे, काका दाखवत आहे. काढून संपले आहेत, म्हणजे लागलेले होते. हा तिथे एक आंबा आहे. काका आमचे चढले झाडावर आंबा काढायला. अजून एक आहे ना काका, दुसरा कुठे? कलम आंबा. दुसरा कुठे? थांबा तिथेच. हा बघा दुसरा कुठे होता? ते आपल्याला आमच्या आईंचं झाड आहे ते पण. तर आमचं हे फणसाचं झाड आहे, आमच्या आजी सासूने लावले, म्हणजे काकी आजी सासूने लावलेलं. आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे, ते हे सर्वात जुनं झाड आहे आणि ह्याचा गर आहे ना खूप खूप गोड असतो, खूप गोड असतो. मी एकदाच खाल्लाय, पण तो कापा फणस आहे आणि तो खूप मस्त असतो. तर आपण तिथे 2 फणस आहेत आणि इथे पण एक फणस आहे आणि इथे पण आहेत, खूप फणस आहेत आमच्या आईंच्या झाडाला. त्यात आपण काढूया, जरी कच्चा असेल तरी मी भाजी बनवणार आहे, तर मी काढणार आहे. आता ह्या मुली बघा आमच्या वर चढल्यात, 2 जणी माकडासारख्या. सोनू पकड. आता ह्या वरती चढल्यात आणि ह्या आता फणस काढणार आहेत.
ही आमचा ऑर्गॅनिक फणस किती छान आहे बघा. मस्त, मला खूप आनंद झालाय. अच्छा, काढून झाले सर्व, विकून टाकलेले सर्व. आता अजून पाटराचे बाकी आहेत ना? ते सर्व विकलेले हो, इकडचे वरती पाठराचे. अच्छा, म्हणजे खूप होते आपले. किती होते खैर आपले? आपण 15 एक सर्व विकलेले आपण. 15 खैर. आमची खैराची झाडं होती ती विकलेली आहे आता, कारण इथे कोण सांभाळायला नाही आहे, सगळे मुंबईला असतात त्याच्यामुळे. आता आपण जाऊया आमच्या दुसऱ्या आमची काकी आजी सासू आहे ना, त्यांच्या फणसाकडे. तर तो फणस आहे बरका. हा पण फणस बघा किती लागलेला आहे, पण हा बरका आहे आणि तो कापा होता आता आपण जो काढला तो. कुठे? आला आला आला. व्हेरी गुड. एक फणस काढलाय आणि दुसरा आता काढतायत. हे घ्या ना, घेऊन जावा ना. तुम्ही घेऊन जावा. थांब जरा, त्याचं काढून होते विकीच करे. थांब, काकांचं काढून आण. काढ नको. ओ हो हो. हे बघा फणस आलाय मस्त पैकी. आमचा फणस दुसरा पण आलेला आहे. ठीक आहे त्याला भरपूर ऍक्च्युली, असं उलटा पण तो चिकच उलटा असतो. टाकायचा तसा दाब विकी. आणि हे आमचे काका आता. उडी मारतो. नको नको, थांबा, विकी येतोय. पायाला लागेल. मागे माहिती तात्या आलेले. विकी टी शर्ट वर मी फेकून देणार आहे. कशाला घालून येतो त्याने, मी बोलली तरी. तात्यांबरोबर आलेलं माहिती, आणि त्यांची चप्पल तुटलेली आणि तरी पण ते चालत होते. बापरे. करवंद काढत होते. इथपर्यंत नेलेलं, वरती नेलेलं. थांब काय उभा. आरामात आरामात. थांब विकी. हे थांब. काका काका आता आपण कुठे जायचंय? आता आपण डायरेक्ट जायचं जांभळ्या झाडावरती. तिकडे सवारी तुमची जांभळ्या झाडं काढायला. अच्छा, आपण जांभूळ काढायला जाऊया आता. आता काका आपल्याला जांभळाच्याकडे नेत आहेत, पण हे फणस कोण उचलणार ते आधी उचला. थांबा, दीदा उचलते. चल मग. आम्हाला एकच उचलायचं प्रत्येकाने, का 4-4 नाही. हा, मी हिला माहेरवरून गिफ्ट देणार आहोत. सासरी जाताना पोरीला काहीतरी द्यावं लागतं, तर आम्ही हा फणस देणार आहोत. आता आम्ही जात आहोत जांभूळ काढायला. तर ते जांभळाचं झाड जरा पुढे आहे. आमची मंडळी पुढे चालत आहे. तर आता हे लोक चालतायत. मला कंटाळा आलेला चालायला. ही बघा, ही बामणेवाडी, म्हणजे इथे ब्राह्मण राहतात ना, म्हणून ही बामणेवाडी. तर तिकडे आमचा असा एक वाडा होता. हे बघा, ही दिद्या चालते, काका, गणूभाऊ आणि ती प्रवीणी आहे. काकांनी पोरांना उल्लू बनवलं आणि स्वतः गाडीत येऊन बसलेत आणि यांना चालत बोलवलंय. तर ही बघा जांभळ, मस्त काही जांभळ होती, पण ती तुम्हाला आता दिसतायत की नाही प्रॉपर माहित नाही, पण खूप 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 जांभळं लागलेली आणि ती खूप वर होती ऍक्च्युली. तरी पण आम्ही काढायचा खूप प्रयत्न केलाय. बघा आम्ही किती प्रयत्न करतोय काढायचा ते. संपूर्ण झाड हे जांभळांनी भरलेलं आहे. तर खूप अथक प्रयत्नांनी आम्ही थोडी एक पिशवी, अर्धी पिशवी तरी जांभळं काढली होती.
ॲक्च्युली आम्ही साडी आणली नव्हती. साडी आणली असती ना तर ती प्रॉपर जांभळं अशी साडी झेलली गेली असती. हे खाली पडून अर्धी जांभळं बाद होत होती. पण ठीक आहे, तरी पण आम्हाला भरपूर मिळाले आणि आम्ही भरपूर मनसोक्त जांभूळ खाल्ले गावी आणि खूप गोड होते ॲक्च्युली हे जांभूळ. तर मजा आली पण. चला आता आंघोळीला काका आता कुठे जायचं? आता भरणकुंड जातो आपण. इथे भरणकुंड आहे, हा, तिथे आंघोळी आपण करायची आहे. आणि तुम्हाला पोहायला कोणाला येतं? कोणालाच येत नाही. मग तेव्हा शिकवतो. मी ट्रेनर आहे समजा तुमचा. अच्छा, चला काका आपल्याला आता नदीवर घेऊन जात आहेत आंघोळीला. आमच्या गावची नदी पण तुम्हाला दाखवते. ए बघा, पहिला मी उडी मारतोय. जिम ट्रेनर तुमचा. मी कशी स्विम ट्रेनर. मी आता उडी मारणार आहे. ए इथे बघा, चालू ए तुम्ही पण अशी उडी मारायची. मी मार अशी उडी अशी मारायची. उडी अशी मारायची. मग काका आता कुठे जायचं? आता आपण याचा पाटरास. पाटरास. तिथे ही टोपली कशासाठी घेतली आहे तुम्ही? करवंद काढायची. अच्छा, करवंद आपण या टोपलीत ठेवायची. हा, पानं ती चिक लागणार नाही त्याला टोपलीला. पण ही कसली पानं आहेत? ही आमलीची पानं आहेत ना रे. आमलीची चांद्याची पानं. अच्छा, बघा ही कशी मस्त आयडिया केली आमच्या काकांनी. आणि आता आम्ही चाललोय करवंद काढायला. सोबत आंबे पण काढणार आहेत, मिळाले तर. रायवळ आंबे, कलम आंबे, काय माहिती नाही आता. रायवळ आंबे. आणि बघू अजून काय काय काका दाखवत आहेत ते. आणि आंबा पुढे वरती भेटते. आणि पुढे पाठरा. जास्वंदी आहे. गाडी आली ना मांडावर. काय आहे? ती रेड आहे. ती पण रेड आहे. पुण्यावर गाडी आली ना. ही बी इथे रेड आहे. आणि तिकडे ना अशी गुलाबी म्हणजे कशी आहेत बघ तिकडे. ही बेबी पिंक आहेत आणि ती प्रॉपर गुलाबी आहे. आणि ही आबोली आहे. पिंक वाली. आपण विहीर आहे खाली. विहीर आहे ना. अरे या माणसाला पुढे घ्या. रवागी होते पाटरास. पठारास. आता आपण निघालोय पाटरास. देवळा दांडान जायचं. आपलं मंदिर आहे तिकडे. ओके. आणि आपली विहीर आहे इथे बघ. पण आपण मंदिरात नाही जाणार आहे कारण आपल्याला सुतक आहे ना. हा, मंदिराच्या बाहेर जाऊया आपण. तिकडे जायचं आपल्याला असं बघ. ठीक आहे. विहीर आहे. चला, ही आपली विहीर आहे इथे खाली. ही बघा आमची विहीर. गाडी चौकात जाऊ दे. आणि हा आता आमचा पूल आहे नवीन. पुलाच्या पलीकडे जातो. आम्ही पुलाच्या पलीकडे चाललोय आता. बघा, लेफ्ट साईडला ही नदी आहे आमची. राईटला घ्या. थोडा कच्चा रस्ताच आहे हा. हे विकी, सावकाश. लेफ्टला जायचं. कच्चा रस्ता. वर जायचं ना. मग देवळाकडे जायचं.
ह्या करवंदाच्या जाळ्या आहेत बघा, आहेत भरपूर, पण खूप मेहनत आहे, खूप काटे असतात इथे. खूप काट्यांमधून आम्ही आलेलो आहे, अर्धे काटे लागले पण आहेत सगळ्यांना. आणि जे एक्सपिरियन्स लोक आहेत ना तेच हे सगळं करू शकतात, जे नवीन आहेत त्यांना हे जमणारच नाही. जंगल बोर आहे ना पूर्ण. कारण खूप जंगल आहे, खूप असं पूर्ण जंगलच आहे, अवतीभोवती पूर्ण जंगल आहे. आम्ही येतोय ना आणि आम्ही खूप आतमध्ये आलो आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे थोडं खूप जास्तच म्हणजे बोलतात ना, कोणत्या तरी एक्सपिरियन्स्ड पर्सनशिवाय आपण इथे आतमध्ये येऊ नाही शकत. तर असे हे काढत आहेत आमचे दादा आणि काका. कुठे आहे काका? काढल्यावरती आहे. बघा कसे काढत आहेत करवंद. तर हे वासरू आहे ना फक्त 1 दिवसाचं आहे. ते आत्ताच जन्माला आलंय आणि बघा किती छान आहे ते छोटंसं गाईचं वासरू. आणि त्यानंतर हा मस्त पाऊस पडत होता आणि आमचा राजवीर त्या पहिल्या पावसाचा आनंद घेत होता. आणि त्याला खूप भिजायला आवडतं, त्याच्यामुळे तो मस्त एकटाच भिजत होता आणि आम्ही पण त्याच्याबरोबर एन्जॉय करत होतो पाऊस. आज आम्ही चाललो आहे भांबेडच्या मार्केटमध्ये. तर आमच्या इथे रविवारचा भांबेडचा मार्केट असतो, म्हणजे आमची बाजारपेठ आहे. तर तिकडे रविवारचा बाजारपेठ असते आमची. तर आम्ही आता चाललो आहे बाजारपेठेमध्ये आणि तिथे काय काय मिळणार आहे ते मी तुमच्याशी सगळं शेअर करणार आहे. त्यानंतर बघा हा ओला बाजार होता, ओले मच्छी होती. त्यानंतर सुका बाजार असतो. त्यानंतर भाज्या होत्या हिरव्या हिरव्या. आणि ना पाऊस पडत होता, त्यामुळे ना हे स्टॉल खूप कमी होते आणि वर्दळ पण खूप कमी होती. नाहीतर जर तुम्ही गणपतीत बघाल ना तर इथे ना खूप गर्दी असते भांबेडच्या रविवारच्या बाजारपेठेत. आणि भरपूर काय असतं, चप्पलपासून ते सगळे स्टॉल असतात इथे. त्यानंतर साठवणीचे कांदे असतात, सुका बाजार असतो, हिरव्या हिरव्या मस्त ताज्या भाज्या असतात शेतातल्या. हे बघा असे कडधान्य, कुळीथ भरपूर काही असतं. तर आम्हाला जे जे पाहिजे होतं ते तर आम्ही घेतलं. आणि असे साठवणीचे मासे असतात जे आपण पावसासाठी भरतो. तर हे शिंगाडा होता, तर तो पण भरतात पावसासाठी. नंतर आम्हाला जे जे हवं होतं ते मसाले वगैरे घेतले आणि मग आम्ही घरी आलो. तर अशा प्रकारे हा व्लॉग तर संपवते, पण पार्ट 3 बघायला विसरू नका.